अप्पा, अप्पा कसे आहात तुम्ही? तुम्ही ठीक आहात ना? काय बोलावं काही सुचत नाहीये. वाटलंच नव्हतं असे अचानक भेटाल तुम्ही आज. 40 वर्षांनी पाहते तुम्हाला. 40 वर्ष. पण अप्पा एकही दिवस असा नाही की तुमची आठवण आली नाही मला. सतत तुमची आठवण आली. कितीतरी वेळा असं वाटलं की उठून धावत जावं, तुम्हाला बिलगावं आणि म्हणावं अप्पा असे कसे रागवता माझ्यावर. मला माझ्या नवऱ्याला स्वीकारा ना अप्पा. तुम्ही कायम माझ्या स्वप्नात यायचा. स्वप्नात खूप गप्पा मारल्या आपण. स्वप्नात कायम माझ्या डोक्यावरून हात फिरवायचा. असं वाटायचं आता जायला हवं अप्पांकडे. अप्पा ताबडतोब माफ करते. अप्पा तुम्ही स्वप्नात आलात ना की माझ्या मनात विचार यायचा. जशी मला अप्पांची आठवण येते, माझ्या अप्पांना पण माझी आठवण येत असेल ना. अप्पा तुमच्या स्वप्नात यायचे मी, जसे तुम्ही माझ्या स्वप्नात यायचा. बोला ना अप्पा, बोला नको आता. इतक्या वर्षांनी भेटतोय आपण. बरं बोलू नका, रागवा मला. हो मी लहान असताना कधी रागवलं नाही तुम्ही. हातही कधी उगारला नाहीत. 2 धपाटे द्या मला अप्पा. तुम्ही म्हणत असाल तर मी कान धरून उभे राहते. तुम्ही म्हणाल ते करते अप्पा. खरंच सांगते, वाटेल ती शिक्षा द्या. अप्पा बोला नको. दूर लोटून का तर मला अप्पा. अप्पा बोला ना अप्पा. अप्पा नाही नाही अप्पा. अप्पा इतक्या वर्षांनी भेटतोय आपण. असं बोला नको आता. अप्पा घर सांगू का? बरं झालं तुम्ही इथे भेटलात. आता तुम्हाला घरीच घेऊन जाते. माहितीये मला दादा रागवेल, पण तुम्ही समजावाल ना त्याला. अप्पा खरंच सांगू, कधी कधी असं वाटतं की माझी जरा चूकच झाली. मी तेव्हाच पुन्हा यायला हवं होतं घरी. तुमच्याशी बोलायला हवं होतं आणि तुम्हाला सांगायला हवं होतं की दादाला समजावा म्हणून. असं चुकलं अप्पा. पण एक गोष्ट मात्र नक्की, ह्यांच्याशी लग्न करण्याचा माझा निर्णय चुकीचा नव्हता. खूप सुखाचा संसार आहे माझा. मी खूप आनंदी आहे, खूप सुखात. मुलं आहेत, नातवंड आहेत, पतवंड पण आहेत तुम्हाला. आणि तुम्हाला माहितीये का, हरीश माझा धाकटा, त्याच्या घरी पण आता गोड बातमी आहे. आपण पतवंडांना पणजोबा भेटणार आहे. आता किती जणांचं भाग्य असतं सांगा मला. तुम्ही घरी चलाच. चारों दिशाओं में तेज सा वो छाया, उसकी भुजाएं बदले कथाएं। भागीरथी तेरी तरफ शिव जी चले, देख जरा ये विचित्र माया। दिगंबरे मनो विनोद में पुनी। देवा, माझे सिद्धिराज निर्दोष सुटले यासाठी खूप खूप थँक्यू. आता फक्त एकच इच्छा आहे, आनंदी श्रीकांतकडे असली तरी चालेल, पण तिची आणि माझी कधी ताटातूट होता कामा नये. मला तिला भेटता येऊ दे, तिच्याशी बोलता येऊ दे.
मला आयुष्यात एकच गोष्ट पाहिजे तेव्हा माझ्या भावनाच्या चेहऱ्यावर मला सतत आनंद हवाय. देवा, आजपर्यंत मी माझ्या मुलांसाठी, यांच्यासाठी अनेक वेळा तुझ्यासमोर माझा पदर पसरला, पण आज मात्र इतक्या वर्षांनी बाबा भेटले, पण त्यांची अवस्था मला पाहवत नाहीये. हात जोडते देवा माझ्या बाबांना आणि माझ्या सासूबाईंना. लवकरात लवकर बरं कर. दोन्ही घरातलं आशीर्वाद आहेत ते. दोघांवरही औषध उपचार सुरू आहे, पण त्या उपचारांना लवकरात लवकर यश दे. हात जोडते देवा, हात जोडते.